बुधवार दिनांक 16 मे 2024 रॉकी नावाची मूवी बघितली. रॉकी बार्बोसा नावाचा जो बॉक्सिंग प्लेअर होता, रेसलिंग चॅम्पियन, तर त्याच्या लाईफवरची स्टोरी आहे की कसं तो वर्ल्ड चॅम्पियन बनला. चांगलं आहे. तर त्याच्या पूर्ण लाईफ स्टोरीच आहे. तर छान आहे, इंटरेस्टिंग आहे, एक्साइटिंग आहे. तो बॉक्सर म्हणजे पहिलेपासून त्याचं म्हणणं असं होतं की त्याची आई त्याला म्हणायची, वडील त्याला म्हणायचे की तुला डोकं नाही जास्त, तू तुझ्या बॉडीचा उपयोग कर. तर म्हणे मग मी हा विचार केला की मग आपण आपल्याला बाकी काही जास्ती जमणार नाही तर आपण रेसलरच बनायचं. म्हणून तो बॉक्सिंगच्या याच्यात प्रॅक्टिस करतो आणि बऱ्यापैकी खेळत असतो. म्हणजे तो बऱ्याच बॉक्सर्सना हारवून म्हणजे त्याला बऱ्यापैकी लोक ओळखत असतात. खूप जरी पॉप्युलर नसला तरी तो चांगला एक बॉक्सर आहे असं लोक ओळखत असतात. त्याचा एक मित्र असतो, त्याची बहीण असते ॲड्रिना म्हणून. तर तिचं एक पेट शॉप, म्हणजे ती एका पेट शॉपमध्ये काम करत असते आणि ह्याला पेट्स आवडत पण असतात आणि तिच्यामुळे तो तिथे जात पण असतो. रॉकी त्यांनी कासव, काही पक्षी वगैरे असे पाळलेले असतात आणि फिशेस वगैरे. आणि त्यांचं फूड घ्यायला पण तो सारखं, म्हणजे त्याचं फ्रिक्वेंटली त्या शॉपमध्ये जाणं होत असतं. त्याला ती मुलगी आवडायला लागते. त्याचा मित्र जो पॉली असतो त्याची ती बहीण असते, तर ती आवडायला लागते. पण ती खूपच लाजाळू असते आणि काही त्याला असं रिस्पॉन्स, तो मुद्दामून काही काही असे जोक्स मारायचा तिच्या तिथे जाऊन. तर ती हसायची पण ती अशी म्हणजे लाजाळू असते, काही फारशी बोलत नाही. पण मग एकदा असाच त्याचा मित्र त्याला म्हणताना म्हणतो की काय होणार आहे माझ्या बहिणीचं, 30 वर्षाची झाली, कोण हिच्याशी लग्न करणार आहे वगैरे. तर हा म्हणतो की मी करीन ना, मला आवडते ती. मग भाऊच त्याला एनकरेज करतो आणि एक दिवस आपल्या घरी थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी त्याला आपल्या घरी जेवायला बोलवतो. मग हा तिला खूप इन्सिस्ट करतो आणि घेऊन जातो बाहेर. मग भावाला विचारतो काय आवडतं तिला, म्हणजे आईस स्केटिंग आवडतं, मग तिला आईस स्केटिंगसाठी घेऊन जातो. हे शेवटी हळूहळू त्या दोघं एकमेकांना आवडायला लागतात. एक दिवस असंच खूप भांडण होतं बहीण भावांचं आणि नशेच्या याच्यामध्ये तो याला पण काय वाटेल तसं बोलतो रॉकीला. तर मग ती ॲड्रिनाच विचारते रॉकीला की मी तुझ्या घरी राहायला येऊ का. म्हणतो ये, कायमस्वरूपी आहे. तर हे सगळं घडत असताना एक अपोलो नावाचा वर्ल्ड चॅम्पियन असतो, रेसलर चॅम्पियन. तर त्याला नाव तर असतंच त्याचं, पण त्याला असा नवीन एखाद्या याला फ्रेंडली मॅच खेळून त्याचं पण म्हणजे त्याचं नाव होईल की बाबा अपोलो बरोबर खेळला वगैरे, असं त्याची इच्छा असते. म्हणून तो त्या आपल्या मॅनेजरला वगैरे म्हणतो की आहे का असं कोणी. तर तो मॅनेजर ह्या रॉकीचं नाव सुचवतो. मग रॉकीकडे ते लोक प्रपोजल पाठवतात, रॉकीला बोलवतात. रॉकी म्हणतो बापरे, मला काही इंटरेस्ट नाही आहे, मी आहे त्याचा ठीक आहे. पण मग ते लोक त्याला तयार करतात, म्हणजे शेवटी अपोलोच्या अगेन्स्टमध्ये. मग दाखवलंय की कसं त्यांनी एक्सरसाइज सुरू करतो आणि किती हार्डशिप्स, म्हणजे खूप मेहनत घेतो तो. जिथे तो प्रॅक्टिस करायला जायचा तिथे आधी कोणीच त्याला भाव देत नव्हतं. त्याच्या जो सामान ठेवायची जागा असते ती पण दुसरे जे त्याच्यापेक्षा चांगले असं वाटत असतं मॅनेजरला तिथल्या की ट्रेनरला, त्यांना देऊन टाकतो. म्हणजे ह्याचं सगळं सामान पोतळी ठेवून बांधून ठेवलेलं असं, कोणी असं नीट बोलत नसतं याला. पण मग जसंच कळतं की हा अपोलोच्या बरोबर अगेन्स्ट खेळणार आहे, तर लगेच तो ट्रेनर त्याच्या घरी येतो. त्याला म्हणतो तुला आता मॅनेजरची गरज पडेल, मी तुझा मॅनेजर होतो वगैरे. तर हा आधी नाहीच म्हणतो, मला काही गरज नाही. पण मग म्हणतो असू दे, चांगले लोक आपल्या बरोबर असले तर. म्हणजे एकूण रॉकी हे दाखवलं की तसा खूप पोलाईट असतो, हेल्पफुल असतो, सगळ्यांशी चांगला बोलणारा असतो, चांगलं वागणारा असतो. आणि त्याला असं अपेक्षित असतं की माझ्या पडत्या काळात ह्या लोकांनी नाही मदत केली, आता काही सगळे आले, पण जाऊ दे, येतात त्यांना चांगल्या विलनी, तर घेऊया आपण त्यांना आपल्या बरोबर. म्हणजे अशा याने तो करतो. आणि खरंच तो ट्रेनर त्याच्याकडनं छान ट्रेनिंग करून घेतो
लास्ट डेला त्याला असं वाटतं की आपण किती मूर्ख आहोत, कोणाच्या अगेन्स्टमध्ये आपण खेळायला जातोय. आपण त्याच्यापासून तिथे बॉक्सिंग रिंगमध्ये आपण उभं राहू शकलो आणि त्याच्यापासून लांब राहू शकलो तरी खूप म्हणजे मिळवली आपण पुष्कळ. त्याला हरवणं वगैरे तर दूरच आहे. झालं, तो दिवस येतो शेवटी बॉक्सिंगचा आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड होतात आणि पहिल्याच राऊंड पासून तो त्याच्यावर भारी पडत जातो रॉकी, अपोलोच्या याच्यावर, आणि अल्टिमेटली तो जिंकतो. झालं, मग एड्रीना पण त्याला वेळ मिळते आणि तिथेच तो तिला आय लव्ह यू म्हणतो. म्हणजे थोडक्यात तो वर्ल्ड चॅम्पियन बनतो. तर म्हणजे असं हे दाखवलंय की त्याला काही असं इतकी एन्थुझियाझम पण नसतं किंवा त्याची काही अम्बिशन पण नसते की आपण वर्ल्ड चॅम्पियन बनावं, पण तरी मेहनतीच्या जोरावर आणि विल पॉवरच्या जोरावर आणि शेवटी त्याच्या गर्लफ्रेंडच्या आणि इतर सगळ्यांच्या वेलविशर्सच्या पाठिंब्याने तो वर्ल्ड चॅम्पियन बनतो. तर प्रत्येकाकरताच हा मेसेज आहे की जर मनात आपण ठरवलं तर सगळं होऊ शकते. चांगली